श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिनिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलभासं विठ्ठलं चिन्तयामि। धर्माचाकरितामास जगति रामानि धाडीयले ऐसे जाणुनि राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझाचे। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षसपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां दीवनं सज्जनानां बीजं धर्मधर्मस्य प्रभवतु भवतां भूतले राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। राम जय राम राम जय राम
श्री गुरुनाथ
प्रस्तुत निरूपणासाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांचा मान, अधिकार, सन्मान किती मोठा आहे हो. आपण जसा त्यांचा अधिकार समजतो त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांचा अधिकार मोठा आहे. अहो, रामेश्वर भट्टांनी जेव्हा तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवली तेव्हा ती तरुण वर आलीच ना. ती कशामुळे? त्यांचा मान, सन्मान, अधिकार एवढा मोठा होता की त्या परमेश्वरालाही ते अभंग पुन्हा पाण्याच्या वर आणावे लागले. रामेश्वर शास्त्री त्यांच्या एका पदात सांगतात, तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम. ऐसे तू गात मरत, ऐसे तू गात मरत, जानी गेला हा पुरुषार्थ, जानी गेला हा पुरुषार्थ, जानी गेला हा पुरुषार्थ, जानी गेला हा पुरुषार्थ. जरी दगडा सहित वह्या, जरी दगडा सहित वह्या, जैसा तारी गेल्या दाना, जैसा तारी गेल्या दाना, जैसा तारी गेल्या दाना, जैसा तारी गेल्या दाना. म्हणे रामेश्वर भटविला, म्हणे रामेश्वर भटविला, तुका विष्णू ने दूजा, तुका विष्णू ने दूजा, तुका विष्णू ने दूजा. तुकाराम महाराजांचा मान सन्मान एवढा मोठा होतो. रामेश्वर भट्ट नंतर त्यांचे गुरु झाले, शिष्य झाले. तुकाराम महाराज त्यांचे गुरु झाले. ज्या रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवायला सांगितली तेच रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचे पुढे शिष्य झाले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की गुरूंचा सहवास आपल्याला क्षणार्धाचा जरी लाभला तरी आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं भविष्य हे सर्व उज्ज्वल होऊन जातं. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांकडून खूप काही घेतलं म्हणून आज रामेश्वर भट्टांनाही तेवढाच मान दिला जातो. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा देवा.
झालं, आपल्या सर्वांना माहिती आहे पूर्वी तुकाराम नावाचा चित्रपट आला होता. अत्यंत गाजला तो चित्रपट. त्यात तुकाराम महाराजांची भूमिका ही विष्णुपंत पागरीस या अभिनेत्याने केली. आज तुकाराम महाराज म्हटलं की त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो ना. तर एकदा झालं असं की एक सत्कार सोहळा होता. त्यात विष्णुपंतांचा सत्कार ठेवला होता. विष्णुपंतांचं आगमन झालं, त्यांचा सत्कार झाला. सर्व माणसांनी त्यांना नमस्कार करायला लागले. साक्षात तुकाराम महाराज म्हणून त्यांना नमस्कार करायला लागले. नंतर जेव्हा त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो तुकाराम महाराज होणं काही सोपं गोष्ट आहे का? मी तुकाराम महाराज यांची फक्त भूमिका साकारली. साक्षात तुकाराम महाराज काय असतील तर मला आत्ता फक्त भूमिका केल्यावर एवढा मान सन्मान मिळतोय, तर साक्षात तुकाराम महाराज काय असतील, त्यांचा अधिकार मान सन्मान किती मोठा असेल. तर असे हे तुकाराम महाराज आपल्या प्रथम चरणात सांगतात, संत चरण रज लागता सहजा वासनेचे बीज जमी जाय. तुकाराम महाराज काय सांगतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आत्ताच पंढरीची वारी झाली. तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, संत चरण रज. रज म्हणजे काय तर धुलीकण असा आपण आत्ता अर्थ पकडूया. रज म्हणजे धुलीकण असा जर अर्थ पकडला तर संत चरण रज म्हणजे संतांच्या चरणाची धूळ जर आपल्या पायाला लागली तर वासनेचं बीज जळून जातं. हा वरवरचा अर्थ झाला. मग मला सांगा, आत्ताच पंढरीची वारी झाली, कित्येक भाविक त्या पंढरीच्या वारीमध्ये जातात. काय वातावरण असेल हो श्रोते हो त्या पंढरीच्या वारीचं. आमचे गुरु श्री गुरुसे बुवा यांनी एका पदात वर्णन केलंय. पंढरीच्या वाटे भक्ती भावना वाटे पालखीत भेटे ज्ञान राजा. पालखीत भेटे ज्ञान राजा. पालखीत भेटे ज्ञान राजा.
भक्त त्या पंढरीच्या वारीत जातात. मग त्या रस्त्यावरून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज चालले असतील की नाही? बरं मला सांगा, आता आपण जयघोष करताना काय म्हणतो? श्री ज्ञानदेव तुकाराम. त्या दोन संतांमध्ये सगळे संत आले, हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे काय तर त्या दोन संतांच्या जीवनचरित्रामध्ये सगळ्या संतांचं, महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या नाही, तर सगळ्या जगातल्या संतांचं त्या दोन संतांच्या जीवनचरित्रामध्ये वर्णन केले. मग असे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्या रस्त्यावरून चालले असतील, त्या रस्त्यावरून जाऊ दे. त्या काळी सुद्धा त्या रस्त्यावरून ते चालले असतील, तिथून अनेक माणसं त्यांच्यानंतर चाललीच असतील ना. मग त्यांच्यासारखे किती ज्ञानेश्वर तुकाराम झाले हो? झाले का? नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वर महाराजच आणि तुकाराम हे तुकारामच. मग नक्की तुकाराम महाराजांना म्हणायचंय काय? तुकाराम महाराज काय म्हणतात? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून काय. आता वरवर आपण हा अर्थ पाहिला, पण तुकाराम महाराजांची शब्दरचना आहे ती साधी सुधी असणार आहे का? तुकाराम महाराजांना काय सांगायचंय? संतांच्या चरणाची नव्हे तर संतांच्या आचरणाची आसक्ती जर आपल्याला असली तर वासनांचं बीज हे जळून जातं. मग आता इथं रज या शब्दाचा अर्थ धुलीकण असा न घेता आसक्ती असा घ्यायचा. शब्दांना किती अर्थ असतात हो? आपली मराठी भाषा, त्या मराठी भाषेत शब्दांना कितीतरी अर्थ असतात. शब्दांना बहुअर्थः योजकस्तत्र प्रतुल्यभः. शब्दांना 6 प्रकारचे अर्थ असतात. शब्दार्थ, वाच्यार्थ, ध्वन्यार्थ, लक्षार्थ, गूढार्थ, भावार्थ असे 6 प्रकारचे अर्थ शब्दांना असतात. पण आपण समोरचा जर काही बोलला तर आपल्याला तसा तो अर्थ पाहिजे, तसा तो आपण लावून मोकळं होतो. त्याला काय बोलायचं आहे ह्याचा आपण विचारच करत नाही. मग तुकाराम महाराजांनी म्हणायचंय की संतांच्या आचरणाची आसक्ती लागली पाहिजे. मग रज या शब्दाचा अर्थ धुलीकण असो, आसक्ती असो, रज हा एक गुण पण झाला. सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. त्यातला रज हा एक गुण. सत्वगुण म्हणजे काय तर ब्रह्मा, रजगुण म्हणजे विष्णू आणि तमगुण म्हणजे महादेव. आपण आरती काय करतो? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. ते दत्त गुरु आहेत, ते त्रिगुणात्मक आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3ही देवतांनी बनलेले ते दत्त गुरु आहेत. मग आता सत्वगुणाचं आपण एक उदाहरण बघूया. स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु, तर तेव्हा रामकृष्ण परमहंसांकडे एकदा आले. म्हणतात, गुरुजी अहो मी सगळीकडे विचारलं देव कोणी पाहिलाय का हो? मला सगळेच म्हणतात आम्ही नाही पाहिला बाबा देव, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. मला सांगा बरं देव कोणी पाहिलाय का? तुम्ही पाहिलाय का देव? रामकृष्ण परमहंस म्हणतात, हो मी पाहिलाय देव. स्वामीजी म्हणतात, मला पण दाखवाल का हो? अहो तो नरेंद्र, तो एवढा छोटा, अजून त्यांचे स्वामी विवेकानंद झालेच नव्हते. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र पासून स्वामी विवेकानंद हा जो प्रवास घडवून आणला त्यात त्यांना अत्यंत उपदेश केले. तर तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणले, बस डोळे बंद कर. आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे शांत डोळे बंद करून बस. थोडा वेळ झाला, रामकृष्णांनी हात काढून घेतला. ते म्हणताय, दिसला का देव? स्वामीजी म्हणताय, मला फार छान वाटलं, अत्यंत प्रसन्न वाटलं, निरंतर असंच बसून राहावं असं वाटतंय. मग रामकृष्ण म्हणले, आपण याची परीक्षा बघूया. त्यांनी विचारलं, अरे तुझं इथं असाच बसलास तर समाजात जे 3 दलित आहेत, ज्यांना तुझी गरज आहे त्यांचं काय होईल? त्यांची सेवा कोण करणार? मग असं बोलल्यानंतर स्वामी विवेकानंदांना थोडासा गर्व चढला. रामकृष्णांना तो जाणवला. स्वामीजी म्हणताय, हो नाही नाही, मला गेलंच पाहिजे, मला त्यांची सेवा केलीच पाहिजे. मी गेलो नाही तर कोण करणार त्यांची सेवा? असं म्हटले. स्वामी विवेकानंद उठले. रामकृष्ण त्यांच्यावर जोरात चिडले. अरे वेड्या, तुला कळतं का काही? तू नाही आहेस म्हणून त्यांची कोणी सेवा करणार नाही असं आहे का? हा तुझा अहंकार झाला.
काय होतं, सत्वगुण जेव्हा आपल्यात जास्त येतो तेव्हा त्याचा अहंकार चढतो. हा झाला सत्वगुण. रजगुण म्हणजे काय? तर रजगुण म्हणजे काय की माणूस कुठल्याही गोष्टीत समाधानी नसतो. म्हणजे एक गोष्ट झाली की त्याला पुढची गोष्ट पाहिजे असते, ती गोष्ट झाली की अजून आयुष्य आरामात राहायचं असतं. तमगुण म्हणजे काय? माझं वाटोळं झाले तरी चालेल, पण दुसऱ्याचं चांगलं मी होऊ देणार नाही. हा झाला तमगुण. मग असा हा भक्त जेव्हा संतांच्या आचरणाची आसक्ती त्याला लागते तेव्हा तो त्रिगुणात्मक होतो, त्रिगुणांपासून वंचित होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. आता त्या चरणांचं महत्त्व, त्या रजाचं महत्त्व किती आहे हो? मीराबाई त्यांच्या एका पदात सांगतात, चरण रज महिमा मैं जानी, चरण रज महिमा मैं जानी. बघूया. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाणे. मग तुकाराम महाराजांना काय म्हणायचंय
की संतांच्या आचरणाची आसक्ती जर आपल्याला लागली तर वासनांचं बीज हे जळून जातं. मग जळून जातं असंच का त्यांनी म्हटलं बरं? कारण त्यांनी त्या वासनेला बीजाची उपमा दिली. आपण एखादं बीज जेव्हा मातीत रुजतं तेव्हा त्याला अंकुर फुटतात. मग जर आपण ते अंकुर छाटत राहिलो तर काय होतं? ते पुन्हा उगवतं. पुन्हा छाटलं की ते पुन्हा उगवतं. पण तेच बीज जर आपण भाजलं तर त्यातली अंकुरित होण्याची शक्ती ही नष्ट होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वासनेचे बीज जळून जाय. तुकाराम महाराज त्या वासनेला बीजाची उपमा देतात. पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात? मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. तुकाराम महाराज काय म्हणतात? मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. घडी घडीने सुख घड्या घड्याने वाढतं. मग आता मला सांगा, आपण म्हणतो संतांच्या चरणांची आसक्ती आपल्याला लागली पाहिजे. मग तो काळ किती वेळाचा असावा? तर त्याचा एक दृष्टांत सांगते. नरेंद्र जेव्हा छोटा होता तेव्हा रामकृष्णाने त्याला सांगितलं, तू पवहारी बाबांच्या आश्रमात जाऊन ये. पवहारी बाबांनी अनेक वर्ष झाले समाधी घेतली होती, पण त्यांचा आश्रम मठ सगळं चालू होतं. नरेंद्र आला. तिथे एक स्वामीजी होते. त्यांनी नरेंद्रला सगळं दाखवलं. इथं बाबा ध्यान करायचे, इथं बाबा जेवायला बसायचे, इथं बाबा त्यांच्या शिष्यांना उपदेश करायचे, ह्या झाडाच्या टोकावर बसून बाबा ध्यान करायचे, असं सगळं दाखवलं. आणि मग ते दोघं जण एका कठड्यावर येऊन बसले. नरेंद्र विचारलं, स्वामीजी मला तुम्ही बाबांच्या आयुष्यातला एक छान प्रसंग सांगा का? स्वामीजींनी तो प्रसंग सांगायला सुरुवात केली. झालं असं, एके रात्री बाबा झोपले होते आणि त्यांच्या पर्णकुटीत एक चोर शिरला. मध्यरात्रीची वेळ होती. सगळे झोपले होते आश्रमातले. तो चोर आला. बरं, चोर काय विचार करून आश्रमात आला असेल? हो, संन्यासाचं आश्रम. ते काय असणार तिथं? तांबा पितळेची भांडी. चोराने विचार केला, जाऊ दे, एवढं तरी घेऊन जाऊया. म्हणून ती सगळी भांडी त्यांनी एका पोत्यात भरली आणि खांद्यावर टाकून निघाला. जाता जाता त्याचा पाय बाबांच्या पायात अडकला आणि तो पडला. कसं तरी सावरून तो पळायला लागला. बाबांना जाग आली. अहो, ते बाबा त्या चोरापेक्षा कितीतरी उंच धिप्पाड हो. 2 ढांगेतच त्याला पकडला आणि विचारलं, का रे, कशासाठी आला होता? म्हणजे नाही हो, मी चोर आहे, मी ती चोरी करायला आलो होतो, मला सोडा, मला जाऊ द्या, मला हे काही नको. बाबा म्हणतात, अरे मी तुला विचारलं का तू कोण आहे? तुझं आहे ना हे, तू घेऊन जा. चोर म्हणतो, अहो नाही, हे तुमचं आहे, मी तर चोरी करायला आलो होतो, हे माझं नाही आहे. बाबा म्हणतात, हे बघ, ज्या क्षणी तुला ते चोरायचा विचार मनात आला तेव्हा ते तुझं झालं. चोराला त्याची चूक कळाली. त्या बाबांच्या समोर लोटांकडे घातलं, ढसा रडायला लागला. आणि हे सांगता त्या स्वामीजींच्या डोळ्यातलं टक्कन पाणी आलं. नरेंद्रने विचारलं, स्वामीजी मला सांगा ना, त्या चोराचं पुढे काय झालं? तो चोर आता कुठे आहे? स्वामीजी म्हणतात, अरे वेड्या, तो तुझ्या समोर बसलाय. मग किती काळ लागला हो? त्या पवारी बाबांचा क्षणाचा सहवास देखील पुरला त्या चोराला स्वामीजी व्हायला. हा क्षण किती असावा? एक घडी आधी में पुनियाद, तुलसी संगत साधुकी, कटे कोटि अपराध यावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, जय जय रघुवीर समर्थ. तर क्षणाचा देखील सहवास त्या चोराला पुरला. आता मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल. इथं परमार्थाने असं का म्हटलं नाही बरं की सुख क्षणोक्षणी वाढू लागेल? कारण क्षणाचा संबंध हा कणाशी आहे, घडीचा संबंध हा घड्याशी आहे.
क्षणाक्षणाने म्हणलं तर सुख कणाकणाने वाढेल, घडीघडीने म्हणलं सुख घड्याघड्याने वाढेल. तुकाराम महाराज म्हणतात सुख घडोघडी वाढू लागेल. मग आपण जेव्हा रामनाम घेतो तेव्हा आपल्या मनाला विषयांची आवड लागलेली आहे. म्हणजे आता ही विषयांची आवड कशी कमी करायची? एक गुरु होते, ते शिष्यांना उपदेश करताना त्यांना पेढे खायची इच्छा झाली. मग त्यांनी काय केलं? त्यांच्या लक्षात आलं की ही वासना आत्ताच मारून टाकली पाहिजे, त्याचं बीज आत्ताच जाळून टाकलं पाहिजे. त्यांनी काय केलं? त्या शिष्याला पेढे आणायला सांगितले. ते पेढे त्या शेणात काढून टाकले आणि तो तुकडा त्यांनी खाल्ला. पुढे झाली असेल का हो इच्छा त्यांना पेढे खायची? ते बीज त्यांनी तिथंच मारून टाकलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की वासनेचं बीज हे जाळून टाकायचंय. मग त्यासाठी रामनामाची आवड आपल्याला लागली पाहिजे. त्यासाठी आपल्या मनातले विचार विकल्प हे सगळं निघून गेलं पाहिजे. आपण सर्वांनी सुईतून धागा ओवलाच असेल तर आपण काय करतो? आपल्याला सुईतून धागा ओवायचा आहे, आपण तो कापतो, तोंडाला ओलं करून आपण त्याला पीळ देतो आणि त्यात ओवतो. ओवताना काय होतं? ते दोरे ते ठोक असतात, सगळा पसरतो दोरा आणि कितीही प्रयत्न केला तरी तो काही जात नाही. एखादा शहाणा माणूस काय करतो? ते फकसलेले दोरे काठीने कापून टाकतो. तसंच जर आपल्याला इथं बघायचं आहे की ते सुईचं जे छिद्र आहे तो म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. ते जे फाकसलेले दोरे आहेत ते म्हणजे विषय ज्यांची आवडी आपल्याला लागली आहे आणि ती कमी करायची आहे. आणि दोरा म्हणजे आपण, आणि त्या सुईतून धागा जो ओवला जातो तो ओवल्यानंतर तिथं जाणारं म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वर काय म्हणतो? अरे तो थोडासा पुढे रे. आपण काय करतो? थोडासा पुढे जरी धागा गेला तरी इकडून त्याला अलगद ओढून घेतो. परमेश्वर म्हणतो अरे तू 2 पावलं पुढे ये रे, मी तुझ्यासाठी 98 पावलं पुढे येईल. मग त्याचसाठी तुकाराम महाराज म्हणतात आपण नाम घेतलं पाहिजे. नाम हा सुखाचा
कवी म्हणतात, या विषया वाचन काही आणि सर्वत्वारम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. मग हेच आपल्याला विषयांची आवडी नष्ट करायची आहे, राम नाम घ्यायचंय. आणि मग काय होतं हो, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग काय होतं श्रोते हो, साक्षात तो परब्रह्म परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो. मग त्यासाठी आपलं चित्त मन शुद्ध असलं पाहिजे. जर वासनांचं बीज जळून गेलं तर काय होतं, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. म्हणजे काय, मनात चांगले भाव जागृत होतात, डोळ्यातून अश्रू येतात. असं कधी होतं का हो की समोरच्याला आनंद झालाय आणि ते बघून आपल्या डोळ्यातनं पाणी आलंय, आपल्यालाही आनंद झालाय, समोरच्याचं चांगलं कधीतरी बघवतं का आपल्याला? मग जेव्हा आपण राम नाम घेतो तेव्हा त्या विषयांची आवडी नष्ट होते, वासनेचं बीज जळून जातं आणि दुसऱ्याचा आनंद बघून आपल्यालाही आनंद होतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. म्हणजे ही सर्व पूर्वपुण्याई आहेत. आपण आता जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं, ही सगळी पूर्वपुण्याई आहे. आता पूर्वपुण्याईचा एक दृष्टांत सांगायचा झाला तर एका माणसाने एक जमीन विकत घेतली. तिथं त्यानं ठरवलं की आता आपण एक मोठं घर बांधायचं आणि त्यासाठी त्याने विहीर खणायला सुरुवात केली. 1 फूट खणलं, 5 फूट खणलं, 10 फूट खणलं, 15 फूट खणलं, तरी पण त्या विहिरीला काही पाणी लागलं नाही. पण तो दमला नाही. त्याने ठरवलं होतं की आता मी पाणी लागल्याशिवाय ते थांबणार नाही. 20 फूट झालं, 22 फूट झालं, 25 फूट झालं, अहो 29 फूट झालं, तरी सुद्धा त्या विहिरीला पाणी लागलं नाही. मग शेवटी थकला हो, माणूसच आहे, शेवटी थकून गेला. थोड्या दिवसांनी शहराला नोकरीसाठी गेलेला त्याचा मुलगा परत आला. वडिलांनी सांगितलं, हे बघ बाबा, मी तर खूप प्रयत्न करून झाले, मला कंटाळा आला आता ते. उगीच ही जागा घेतली आणि इथं घर बांधण्याचा विचार केला, पाणीच नाही, घर कसं बांधणार? त्या मुलाने विहीर खेळायला सुरुवात केली. 2 धाव टाकले आणि पाणी लागलं. आता मला सांगा श्रोते हो, की एवढे फूट त्या वडिलांनी खोदलं, त्यांना पाणी नाही लागलं आणि हिने 2च धाव टाकले हो आणि पाणी लागलं. कारण त्याची पूर्वपुण्याई होती म्हणून त्याला पाणी लागलं. त्या वडिलांनी कंटाळा केला. मग तसंच आहे, आपण रामनामाचा कंटाळा नाही केला पाहिजे. रामनाम हे सतत सतत घेतलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. मग एवढं सगळं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं की संतांच्या चरणाची आसक्ती जर आपल्याला लागली तर एवढं सगळं प्राप्त होतो. साक्षात तो परब्रह्म परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो, वास्तव्य करतो. मग संगतीचं महत्त्व आपण पाहिलं तर अशाच गुरूंनी दिलेला उपदेश एका भक्ताला, एखाद्या शिष्याला किती मोठं करतो. त्याचं नाव किती त्याचा उत्कर्ष किंवा अपकर्ष हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून गुरूंची संगत लागली की कायम त्याचा उत्कर्षच होतो. आता ते कसा होतो ते आपण उत्तरंगात बघूया. तुकाराम महाराज पूर्वपदात सांगतात, संत चरण रज लागता
मजवरी मृतद्यावरती तुम्ही मजवरी मृतद्यावरती मोरुनी कोणाचे देवा मोरुनी कोणाची देवा कोणा माझ्या